नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक खास करून एक व्हिडिओ बनवणार आहोत किंवा छाटणी, प्रथम छाटणी कधी करायची, कोणत्या महिन्यात करायची आणि त्याला पाली कोणत्या महिन्यात फुटते किंवा कोणत्या महिन्यात फुटत नाही, आपण आज या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. आता प्रथम छाटणी करण्यासाठी समज आपण प्रथम छाटणी, आता प्रथम छाटणीला हे झाड आहे 9 ते 10 महिन्याचं झाड आहे, जवळपास 9 ते 10 महिन्याचं झाड आहे आणि याचं 2.5 ते 3 फुटाची उंची आणि 2.5 ते 3 फूट उंचीसाठी म्हणजे योग्य आहे, छाटणीसाठी योग्य आहे. आता छाटणी कशामुळे करायची शेतकरी मित्रांनो, छाटणी केल्याच्या नंतर झाड असं डेरेबाज होतं आणि झाडाला आकार येतो. आकार आल्याच्या नंतर झाड चांगलं एकदम चांगल्यापैकी सेट होतं. नंतर पाऊस वगैरे आला किंवा वारा आलं तर ते झाड त्यांनी ती मोडत नाही. शेतकरी मित्रांनो, छाटणी कोणत्या महिन्यात करावं लागते, करायची आणि करायची नाही, किंवा पावली कोणत्या महिन्यात येते किंवा कोणत्या महिन्यात येत नाही. शेतकरी मित्रांनो, पावली सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो पावली येते. आणि आता ह्या महिन्यात पावली आल्याच्या नंतर छाटणी कोणत्या महिन्यात करायची, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये आपलं छाटणी करायची. याच्या आत बी करू नका आणि त्याच्या पुढेही करू नका, योग्य त्या स्टेपमध्ये त्याची छाटणी करा, म्हणजे आपल्याला ते योग्य असेल आपलं हे भेटून जाईल. तुम्ही जर छाटणी एप्रिल महिन्यामध्ये केली किंवा मे मध्ये केली तर त्याला फुटा होईल, पण त्याला पुढं चालून त्याला तवर वगैरे काही येणार नाही किंवा तवर आला तरी गळून जाईल. आणि तुम्ही जर योग्य वेळेत जर केली तर त्याचं म्हणावं असं आपल्याला रिझल्ट येईल. आता शेतकरी मित्रांनो, आपण प्रथम छाटणी करणार आहोत, तुम्हाला दाखवत आहे. शेतकरी मित्रांनो, हा काही झाड आहे. आता याला आपण एक शेंडा आहे, ही शेंडा असा सरळ वर चाललेला आहे. आपण आता हे वर चाललाय ना, आता आपण याला थोडं 1 इंच सोडून वर आपलं कट करायचं. हा कमी शेंडा याचा उडवला म्हणजे कट केलाय. आता हे शेंडा कट केल्यानंतर इथून जे डोळे आहेत, ह्या डोळ्यातून त्याला 5 ते 7 फुट्या 8 फाट्या फुटतील. 8 फाट्या फुटल्यानंतर पुन्हा एकदम झाड एकदम मस्तपैकी डेरेबाज बनते. शेतकरी मित्रांनो, ही जात ही प्रथम छाटणी तुम्हाला मी सांगितली कशी करायची किंवा कोणत्या महिन्यात करायची मी तुम्हाला सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो. आता ही प्रथम छाटणी झाली. आता द्वितीय छाटणी म्हणजे दुसरी छाटणी कशी करायची. आता ही जी बाग दाखव, माझा शेतकरी मित्रांनो हा बाग आहे, दाखव सगळा बाग, हा बाग आहे शेतकरी मित्रांनो. आता ह्याच्या आपण काही झाडाला छाटणी केलेल्या काही केलेल्या नाहीत, काही झाडं खराब झाल्यामुळे लोक राहून लावलेली आहेत. आता शेतकरी मित्रांनो, ह्याची प्रथम छाटणी आपण जी केलेली आहे, प्रथम छाटणी केली. आता आपण याला द्वितीय छाटणी म्हणजे दुसरी छाटणी आपण करणार आहोत. तर प्रथम छाटणी केल्यामुळे एवढं छानपैकी डेरेबाज झाड झालेलं आहे. आता द्वितीय छाटणी आपण करणार आहोत, दुसरी छाटणी. आता छाटणी ती कशी करायची शेतकरी मित्रांनो, खाली जी जमिनीकडे चाललेली जी फाटी, खाली जी अशी जमिनीकडे चाललेल्या फाटी आहेत ना, त्या अशा कट करायच्या शेतकरी मित्रांनो, अशी कट करायची. खाली जमिनीकडे जाणारी फाटी लगेच कट करायची आणि असं जास्त वर चाललेलं आहे ना लगेच कट करायचं शेतकरी मित्रांनो, वर ठेवायचं नाही. ते त्याला आपण असं वरती असं वरून असं जर एकदम म्हणजे असं कट केल्याच्या नंतर त्याला सूर्यप्रकाश भेटला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश त्याला भेटला पाहिजे. इकडं झाडाचं आणि इकडं ह्या लाईनीच्या झाडाचं दुईच्या फाट्या त्याच्या एकामेकात घुसून आहेत, म्हणून आपल्याला छाटणी करायची. आणि छाटणी केल्यानंतर मग त्याला आपलं सूर्यप्रकाश भेटेल. सूर्यप्रकाश भेटणं हे महत्त्वाचं आहे. सूर्यप्रकाश जर नाही भेटला तर म्हणावं असं रिझल्ट येत नाही शेतकरी मित्रांनो. आता हे वर चाललंय म्हणजे कट करतोय, योग्य पद्धतीने त्याला शेंडा फुटेल. शेतकरी मित्रांनो, याला दिसेल पुढं चाललंय, याला नाही असं कट करायचं आपल्याला. खाली झालेले फाट्याचे लगेच कट करायचे शेतकरी मित्रांनो. ही शेंडा आहे, या शेंडा असं वरती चाललं आहे, इकडं खाली आहे, ही बाजू खाली आहे आणि ही बाजू नुसती वर चालली. आपलं काय करायचं आहे, एकदम समान करायचं आहे आणि डेरेबाज करायचं आहे ना.
बघा मी याला शेंडा उडत आहे. केला आपण तिकट केले. आता बघा समान झाले, म्हणजे असा झाडाला आकार दिल्याच्या नंतर झाडाचं डेरेबाज बनते. शेतकरी मित्रांनो बघा किती छान झाड आहे. आपण याला प्रथम छटणीची केली होती, दुसरी पण छटणी केली होती, पण तरी शेंड्याचे वाढले होते म्हणून आपण परत त्याचे वरले शेंडे कट केलेत आणि छानपैकी झाडाला आकार आलेला आहे. शेतकरी मित्रांनो छटणी वेगवेगळ्यात करा आणि छटणी केल्यानंतर आपण जिथं कट मारलेलं आहे तिथं बुरशी येण्याची शक्यता असते. बुरशी आल्याच्या नंतर झाड हे वाळायला जातं. त्यामुळे काय करायचं, आपल्याला एक बुरशीनाशकची फवारणी घ्यायची. शेतकरी मित्रांनो तुम्हाला बुरशीनाशक नाव सांगतो, डायकोड्रामा बुरशीनाशक आहे, त्याची फवारणी घ्या. चांगला रिझल्ट आहे त्या बुरशीनाशकाचा, मी पण वापरतोय आणि आपलं झाड योग्य पद्धतीने सेट होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं आहे, तुमचे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन आणि जर चुकला असेल तरी सांगा. धन्यवाद.